नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. जुळली गाठ ग या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की सावीची आई सावीला ती साडी देत सांगते की ही साडी तुझ्या बाबांनी तुझ्यासाठी घेतली होती. त्यांची तुझ्या लग्नासाठी खूप स्वप्न होती. असं सांगताना त्या भूतकाळातील त्या क्षणात पुन्हा पोहोचतात. खरंच सावीच्या बाबांनी खूप प्रेमाने खूप स्वप्न बघत सावीसाठी ही साडी घेतलेली असते. तिच्या होणाऱ्या जीवनसाथीबद्दल सुद्धा त्यांनी खूप स्वप्न पाहिलेलं असतं. तिच्यावर प्रेम करणारा, तिची काळजी घेणारा, तिचा आदर करणारा मुलगा तिच्या आयुष्यात येईल असं त्यांना वाटत असतं. तेच सावीला सांगताना अनुराधा म्हणतात की त्यांना जसा हवा होता तसाच जोडीदार मिळालाय तुला. या साडीच्या रूपानं त्यांचा आशीर्वाद मिळेल आज. तेवढ्यात चुडा भरण्याच्या कार्यक्रमासाठी बायका घरी आलेल्या असतात. त्या सावीच्या आईला हाक मारतात म्हणून त्या निघून जातात. तेव्हा सावी या साडीवरून प्रेमाने हात फिरवत विचार करते की आई, किती विश्वास आहे तुमच्या सगळ्यांचा धैर्यावर, पण जेव्हा खरं कळेल तेव्हा कसं सहन कराल तुम्ही हे. सावी तिच्या रूमच्या बाहेर येऊन पाहते. सगळं घर आनंदाने उल्हासाने न्हाऊन निघालेलं असतं. जो तो लग्नाच्या कामात मग्न असतो. हळदीचा घाणा सजलेला असतो. फुलांच्या टोपल्याच टोपल्या घरी आलेल्या असतात. पण या सगळ्या गोष्टी पाहून सावीच्या डोळ्यात पाणी येतं. तेवढ्यात रीना तिथे येऊन म्हणते, सावी चल पटकन, तुझ्या हातावर धैर्याच्या नावाची मेहंदी काढायची आहे, तयार हो. तेव्हा तर सावी रडत रडत रूममध्ये निघून येते. रीना तिच्या मागं येत तिला असं वागण्याचं कारण विचारते. तेवढ्यात परागही तिथे येतो आणि लग्नात मी हे करीन ते करीन असं रंगवून सांगत असतो. इकडे मुजुमदार निवासमध्ये दयामामा सावी धैर्याच्या डायव्होर्ससाठी वकिलांना घरी घेऊन येतो. वकील समजावून सांगतात की सावीची बाजू जास्त स्ट्रॉंग आहे. ती धैर्यावर फसवणुकीचे आरोप करू शकते आणि भरपूर पोटगीसुद्धा मागू शकते. ते ऐकून विलास भास्कर कुजबुजतात. दामिनी म्हणते, यावर उपायसुद्धा सांगाल की नाही. त्यावर वकील सांगतात की आपल्याला उलट सावीवरच आरोप सिद्ध करून दाखवावं लागेल की सावी ही मुलगी व्यभिचारी होती, तिचे बाहेर अनैतिक संबंध होते आणि याच वागणुकीला कंटाळून धैर्याला खूप मानसिक त्रास आणि छळ सहन करावा लागलाय, त्यामुळे तुम्ही डायव्होर्स घेताय. हे सगळं ऐकून नीता वहिनी विचार करतात की किती खालच्या स्तरावर उतरली ही माणसं. सोन्यासारख्या मुलीच्या आयुष्याचं वाटोळं करत आहेत. पण यावेळी फक्त नीता वहिनी नाही तर अजून एक व्यक्ती हे ऐकून खुश नसतो. तो म्हणजे धैर्य. सावीबद्दल हे सगळं जे काही बोललं जात असतं ते धैर्याला अजिबात सहन होत नसतं. त्याला खूप राग येत असतो. दयामामा तर खूप खुश होत परागबरोबर सावीचं प्रेम प्रकरण होतं असं आपण दाखवायचं म्हणून सांगत असतो. हे ऐकून तर धैर्याला खूपच राग येतो. तो ताडकन उठून बसतो आणि म्हणतो की बस, हा भास्कर त्याच्या स्वतःच्या चुकीमुळे जेलमध्ये गेला होता आणि त्या सावीकडून सुटकाच करून घ्यायची असेल तर ती कशी करायची ते मला चांगलंच माहिती आहे आणि मी माझ्या पद्धतीने ते करून घेईन. त्याच्यासाठी ही असली नाटकं रचायची काही गरज नाही. आणि वकिलांना निघा इथून असं म्हणतो. त्यावर दयामामा धैर्याची समजूत काढत असतो. वकीलही काहीतरी सांगत असतात पण धैर्य त्यांचं कुणाचंच काही ऐकत नाही आणि मला काय करायचं हे मी माझ्या पद्धतीने करतो असं म्हणून तिथून निघून जातो. तिकडे सावी आपल्याच विचारात मग्न असते. तिचं मन अजूनही सगळं मानायला तयार नसते. तिला वाटतं की एकदा धैर्याशी बोललं पाहिजे. तेवढ्यात भाऊ येतात. सावी मनात ठरवते की आता भाऊंना सांगायचंच. ती बोलणार तेवढ्यात रीना पराग जोरजोरात भांडायला लागतात. सावी त्यांना रूम बाहेर पाठवून भाऊंशी बोलणार असते पण तिचं लक्ष रीनाच्या लॅपटॉपवर धैर्याचा जो एक फोटो दिसत असतो तिकडे जातं. ते पाहून भाऊसुद्धा त्या फोटोकडे पाहायला जातात पण केतन काहीतरी कामासाठी गडबडीने भाऊंना घेऊन जातो. मग सावी तो व्हिडिओ प्ले करते. तेव्हा तिला धैर्य इरा बरोबर त्या मंदिरात दिसतो. रीना परागसुद्धा तिथे येतात आणि धैर्याला त्या मंदिरात पाहून त्यांनासुद्धा आश्चर्य वाटतं. रीना सांगते की ह्या मंदिराचं वैशिष्ट्यच आहे की ज्यांचं लग्न या मंदिरात होतं ते आयुष्यभर एकमेकांसोबत राहतात. हे ऐकून सावी पुन्हा तुटते. तिला तो दिवस आठवतो. त्या दिवशी धैर्य तिला खोटं बोलून तिथून निघून गेलेला असतो. तिला वाटतं माझ्याशी खोटं बोलून त्या दिवशी धैर्याने इराबरोबर या मंदिरात लग्न केलं. मी जेवढा विचार करते की धैर्य असे नसतील तेवढंच त्यांचं सत्य माझ्यासमोर येत राहतंय असं ती मनात विचार करते आणि सगळं रीना आणि परागला सांगते. आणि आता उशीर न करता भाऊंनासुद्धा सगळं सांगितलं पाहिजे म्हणत त्यांच्याकडे जाते. पण भाऊ फोनवर बोलत असतात आणि खूप कामात खूप व्यस्त असतात. त्यांचं बोलणं होत नाही. मग सावी ठरवते की आधी धैर्याशी बोलावं लागेल मग भाऊंशी. पुढील भागात असं दिसतं की
सावीच्या घरी लग्नाची सगळी तयारी झालेली असते, पण यावेळी सावी भाऊंना सांगते की धैर्यने तिला फसवलंय. हे सगळं त्यांनी नाटक केलं होतं. ते ऐकून भाऊंना खूप मोठा धक्का बसतो आणि ते जमिनीवर कोसळतात. आता पुढे काय होणार हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. पुन्हा भेटू उद्याच्या भागाबरोबर. तोपर्यंत आनंदी राहा, काळजी घ्या.